दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला। मेघराज बहुउद्देशीय मंगल कार्यालय येथे स्वराज्य कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी स्वराज्य कृषी केंद्राचे धर्मराज घुमते, जय किसान कंपनीचे श्रीधर शिंदे, शुभम कुंभार, विजय कुमार वाले यांनी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावून महिलांसाठी महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या सामाजिक व राजकीय अशा विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा एकत्रित सत्कार व सन्मान करण्यात आला। यामध्ये तलाठी जयश्री हुच्चे, बँक सखी सारिका काळे, मेघराज मठाच्या मठाधिपती श्रीमती बसम्माताई महास्वामीजी, सुनंदा भोई, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुवर्णा टेळे, मथुरा घुमते, जिल्हा ग्रामीण विकासचे कसबे आशा वर्कर जयश्री दोडमन्नी, राजश्री दोरनाळी, जगदेवी माशाळे, उज्ज्वला गडदे, राजूरच्या शोभा देवकते, सुनीता चोरमले, समीना बेगडे, सुवर्णा ठावरे अशा असंख्य महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर औरादचे उपसरपंच अरविंद शेतसंधी, माजी उपसरपंच यल्लाप्पा कोळी, पोलीस पाटील सैपन बेगडे, मल्लिकार्जुन कृषी केंद्राचे सुनील बैशेट्टी, कोतवाल अप्पू शेतसंधी, बाबूराव चोरमले, माणिक शेंडगे आदी उपस्थित होते। नमस्ते। आज 8 मार्च 2024 आज आपण जय किसान कंपनीतर्फे जागतिक महिला दिन आपण साजरा केला आहे। तर आजचं जे स्थान आहे हे लोकेशन आहे औराद गावामध्ये, जिल्हा सोलापूर। तर आज आपण स्वराज कृषी केंद्र औराद आणि जय किसान कंपनीतर्फे आपण जागतिक महिला दिन साजरा केला आहे। तर मी गावातील ज्या प्रदेशची महिला आहे त्यांना मी विचारतो की आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला। नमस्कार। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। आज सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या गावी जय किसान या कंपनीतर्फे सर्व जागतिक महिला दिनानिमित्त औराद गावातील सर्व महिलांना एकत्र बोलून सर्व महिलांचा सत्कार करून जय किसान या कंपनीच्या औषधाबद्दल सर्वात जास्त माहिती सांगण्यात आली। त्याबद्दल तर तसेच आज आपण जय किसान कंपनीतर्फे आपले जे नॅनो युरिया आणि DEP याची माहिती आपण जे शेतकरी महिला आहेत त्यांना दिली आहे। तर जागतिक महिला तर्फे कंपनीतर्फे सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी स्वराज कृषी केंद्र औराद या ठिकाणी जय किसान कंपनीतर्फे कार्यक्रम घेण्यात आला। महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्याचा संदेश करण्यात आले। त्यांनी कार्यक्रम